बार्शी तालुक्याच्या राजकीय आखाड्याचा भगवंत केसरी होण्यासाठी व्यूहरचनांना वेग. माजी मंत्री दिलीप सोपल समर्थकांचा उद्या मेळावा. आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरणार. सोपल साहेबांची ही नेहमीच असते अपक्ष लढवण्याची तयारी. नमस्कार, मी पत्रकार सचिन आपसिंगर, बार्शी टुडे मध्ये आपलं स्वागत. राज्याच्या राजकारणामध्ये एक चतुरस्र व्यक्तिमत्व, एक बहुआयामी व्यक्तिमत्व अशी ख्याती असणाऱ्या माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या समर्थकांचा उद्या मेळावा होतो आहे. अर्थातच हा मेळावा आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी, व्यूहरचना आखण्यासाठी, आपल्या कार्यकर्त्यांबरोबर, आपल्या सहकाऱ्यांसोबत विचार विनिमय, चर्चा, सल्ला मसलत करण्यासाठीच आहे. हे उघड आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातली राजकीय समीकरणे बदलली आहेत. समीकरणे बदलली आहेत याचा अर्थ लोकसभा निवडणुकीत राज्यात ज्या आघाड्या होत्या किंवा ज्या युती होत्या त्यांच्यामध्ये काही तडा गेलाय किंवा काही वेगळे बदल झालेत असं नाही. परंतु एकंदरीतच राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका या अत्यंत संघर्षमय आणि अतिशय अटीतटीच्या होणार आहेत हे लक्षात येत आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये माजी मंत्री दिलीप सोपल समर्थकांच्या मेळाव्याकडे तालुक्याचं लक्ष आहे. 1985 साली विधानसभेचे सर्वप्रथम आमदार झालेल्या दिलीप सोपल यांनी आजपर्यंत 6 वेळा वेगवेगळ्या चिन्हांवर विधानसभेची निवडणूक लढवून विजय मिळविलेला आहे. बार्शी तालुक्यामध्ये व्यक्तिकेंद्रित राजकारणाचा पाया घालणाऱ्या आणि व्यक्तिकेंद्रित राजकारण पुढे नेणाऱ्या दिलीप सोपल यांना व्यक्तिगत मानणारा मोठा वर्ग या तालुक्याच्या समाज जीवनामध्ये आहे. 1985, 1990, 1995, 1999, 2004, 2009, 2014, 2019 अशा विधानसभेच्या निवडणुका लढविताना 2 वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेल्या, राज्यमंत्रीपदाबरोबरच कॅबिनेट मंत्रीपद भूषविलेल्या आणि उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी, त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं चेअरमन पद, श्री संतनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पद, आर्यन कारखान्याचे संस्थापक, पंचायत राज समिती, जलसंधारण सल्लागार परिषद यासारख्या महामंडळांचं अध्यक्षपद, विधी व न्याय खात्याचं, काही काळ महसूल खात्याचं आणि राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याचं कॅबिनेट मंत्रीपद भूषवणाऱ्या दिलीप सोपल यांनी 1985 पासून तत्कालीन महाराष्ट्राचे लोकनेते, मुख्यमंत्री आणि ज्यांचं महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या राजकारणामध्येही अत्यंत सन्मानाचं स्थान होतं, ज्यांच्याकडे एक आदर्श राजकीय नेता म्हणून पाहिलं जातं, त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचे आशीर्वाद घेऊन दिलीप सोपल यांनी राजकारणाला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितलंच नाही. बार्शी तालुक्याच्या राजकारणावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करत दिलीप सोपल यांनी 85 आणि 90 साली शरद पवार यांची पाठराखण करताना समाजवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस या पक्षांच्या माध्यमातून विधानसभेची निवडणूक लढविली आणि ती जिंकली. 1995 साली दिलीप सोपल यांना काँग्रेसची उमेदवारी नाकारण्यात आली. ती उमेदवारी माजी नगराध्यक्ष आणि माजी आमदार प्रभाते झाडबुके यांना मिळाली. दिलीप सोपल यांच्या समोर एक मोठा बलाढ्य राजकीय प्रतिस्पर्धी होता. परंतु दिलीप सोपल यांनी अत्यंत कौशल्याने आणि सगळ्या प्रकारच्या राजकीय व्यूहरचनांचा वापर करत ती निवडणूक अपक्ष म्हणून जिंकली. सोपल सायकल चिन्हावर विधानसभेत गेले. त्यानंतर आपल्याला माहीत आहे की त्यांनी या कालावधीमध्ये शिवसेनेचं विधिमंडळामध्ये सहयोगी सदस्यत्व स्वीकारलं. ते अपक्षांचे नेते म्हणून विधी व न्याय खात्याचे राज्यमंत्री झाले. त्यांना अपक्षाच्या कोट्यातून मंत्रिपद मिळालं. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची ही मर्जी, विश्वास संपादन केलेले नेतृत्व अशी त्यांची त्या काळामध्ये ख्याती होती. 1999 साली मात्र दिलीप सोपल यांच्या राजकीय वर्चस्वाला मोठा धक्का बसला.
त्यावेळेला बार्शीच्या राजकारणामध्ये शिवसेना शहर प्रमुख म्हणून उदयास आलेल्या राजाभाऊ राऊत यांच्याकडून त्यांचा अत्यंत निसटत्या मताने होणारा पराभव अतिशय थोडक्यात वाचला. 2004 साली दिलीप सोपल विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले. त्यावेळेला दिलीप सोपल यांचं राजकारण असं संपलं अशी हकाटी पेटण्यात आली होती. पण दिलीप सोपल यांच्यासारखं लोक चळवळीतून समाजाच्या विविध क्षेत्रातल्या व्यक्तींच्या सहवासातून घडलेलं नेतृत्व हे कशा पद्धतीनं आपला राजकीय बॅडपॅच हे मोडीत काढतं हे दिलीप सोपल यांनी दाखवून दिलं. त्यांच्या घटनेनंतर लागोपाठ 2 वेळा नगरपालिका निवडणुका जिंकल्या. 2009 साली दिलीप सोपल कब्बशी या चिन्हावर अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. 2000 त्यानंतर ते अर्थातच त्यांचे राजकीय वाटचालीमधले गॉडफादर आणि नेते शरदचंद्रजी पवार यांनी त्यांना राष्ट्रवादीच्या माध्यमातून पाणी पुरवठा आणि स्वच्छता खात्याचं कॅबिनेट मंत्रीपद दिलं. 2014 साली दिलीप सोपल यांनी पुन्हा विधानसभेची निवडणूक लढविली. ते ही निवडणूक लढवून पुन्हा विजयी झाले. 2019 पर्यंत 2014 ते 19 या कार्यकाळामध्ये राज्यामध्ये भाजपा सेना युतीचं सरकार होतं. त्या काळामध्ये दिलीप सोपल यांनी आपली राजकीय वाटचाल पुढे नेली. परंतु 2017 साली राजाभाऊ राऊत यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर राजाभाऊ राऊत यांच्या विजयाचा दिग्विजय सुरू झाला. प्रथम नगरपालिकेची निवडणूक, त्यानंतर पंचायत समिती, त्यानंतर बाजार समिती आणि नंतर विधानसभेची निवडणूक अशा निवडणुका लढवत राऊत हे त्यानंतर आमदार झाले. 2019 साली आपल्या सर्वांना माहित आहे की राज्यामध्ये अत्यंत अनपेक्षितपणे महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्यानंतर 2.5 वर्षांनी परत राज्यात सत्तांतर घडलं. आता राज्यात राजकीय समीकरणं बदलली आहेत असं आपल्या या अर्थानं म्हणता येईल की भारतीय जनता पार्टीच्या सहयोगानं आज राज्यातला एक प्रमुख पक्ष असणारी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भाजपा सोबत आहे. त्याचप्रमाणे राज्यातलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक मोठं वर्चस्व असणारं नेतृत्व मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आज राष्ट्रवादी देखील भाजपा सोबत आहे. आणि या पार्श्वभूमीवर नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या. या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये बार्शी तालुक्यात दिलीप सोपल यांनी आपल्या पहिल्या मेळाव्यामध्ये मीच पक्ष मीच नेता अशी भूमिका घेतली होती. आपल्या सर्वांना माहित आहे. दिलीप सोपल हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून ठाकरे सेनेची उमेदवारी मिळवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार यात काही शंकाच नाही. राज्यामध्ये ठाकरे सेनेला चांगलं वातावरण आहे असं मानलं जातं. त्या पार्श्वभूमीवर ते ठाकरे सेनेची उमेदवारीची संधी सोडणार नाहीत हे उघड आहे. परंतु जर यदा कदाचित महाविकास आघाडीची विधानसभेची उमेदवारी राष्ट्रवादीच्या शरदचंद्रजी पवार गटाला मिळण्यासाठी माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले करत असलेले प्रयत्न जर लक्षात घेतले आणि समजा हे प्रयत्न यशस्वी ठरले आणि विश्वासभाऊंना जर उमेदवारी मिळाली तर दिलीप सोपल केव्हाही ही विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवू शकतात. दिलीप सोपल 1980 सालापासून जवळपास 4.5 दशके या तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत. दिलीप सोपल यांना मानणारा वर्ग हा प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आहे. शहरामध्येही त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनेक हितचिंतक आणि समर्थक आहेत. आणि त्यामुळं व्यक्तिकेंद्रित राजकारणाचा पाया आणि कळस गाठलेल्या दिलीप सोपल यांची उद्याच्या मेळाव्यामध्ये रणनीती ठरणार आहे. दिलीप सोपल यांचा हा मेळावा आपल्या कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्यासाठी आहे. या मेळाव्याला ठाकरे सेनेचा मेळावा असं स्वरूप नाही असं विश्वसनीय सूत्रांकडून कळतंय. पाहूयात उद्याच्या मेळाव्यामध्ये काय घडतंय. उद्याच्या मेळाव्यामध्ये दिलीप सोपल समर्थकांचा संवाद नेमका काय सूर पकडतो ते लवकरच कळेल आपल्याला. धन्यवाद.